ओव्हर द इयर्सची ती गणित आहेत. ते त्या पद्धतीने पद्धतशीरपणे कामही करत असतात. आता राहिला प्रश्न स्टेकच्या दृष्टीने जर विचार केला तर राज ठाकरेंकडे आज काहीच नाहीये. पण शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला निवडून येणं, बरं. तुमचे आमदार नगरसेवक असणं हे फार महत्वाचं असतं. जरी राज ठाकरेंनी सांगितलं असेल मागच्या भाषणामध्ये की तुमची सत्ता विधानसभेत असेल, माझी सत्ता रस्त्यावरती आहे, हे टाळ्यांसाठी ठीक आहे. पण लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्हाला शेवटी सत्तेत सहभागी असणं, विरोधी पक्षात असणं किंवा सत्तेत असणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बरं. आणि आज जर आपण बघितलं तर त्यांना विधानसभेत मिळालेली मतं असतील, त्याच्यापूर्वीच्या महानगरपालिकेत मिळालेली मतं असतील, लोकसभेत त्यांनी पाठिंबाच दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना त्यांच्या भूमिकेचा आता नीटपणे निर्णय घ्यावा लागणार आहे. अजून महापालिका निवडणुका जाहीर झाल्या नसल्यामुळे ते अधिकृतपणे युती वगैरे हे काही विषय अजून आलेले नाहीत. प्रभाग रचना आहे, आरक्षण आहे, महिला आरक्षण आहे, अनेक मुद्दे त्याच्यामध्ये राहतील. पण एक चित्र स्पष्ट आहे की दोन्ही भावांचं मनोमिलन झालेलं आहे आणि ते मनोमिलन केवळ नातेसंबंध जपण्यापुरतं नसेल तर ते इलेक्शन मध्ये परिवर्तित होईल हे नक्की आहे. कारण दोघांना हे चित्र स्पष्ट आहे की जर दोघं वेगळे लढले तर त्यांचं अस्तित्व महापालिकेमध्ये उरणार नाही. निश्चितपणे म्हणजे कुणाचे किती स्टेक्स आणि कुठल्या स्वरूपात स्टेक्स पणाला लागलेले आहेत याविषयीची चर्चा होत राहील. आत्ताची परिस्थिती त्याच्यानुसार असणारे स्टेक्स आहेत, इलेक्शन झाल्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती नेमकी काय निर्माण होऊ शकते, कोण कुठे जाऊ शकतं, कशा प्रकारे कोण गोत्यात येऊ शकतं वगैरे 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 इतर अनेक विषयांवर चर्चा आपली होत राहणार आहे. तूर्त आजचं एक निमित्त होतं राज ठाकरेंच्या विधानाचं. त्यानिमित्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल अविनाश अभ्यंकरजी, आनंद दुबे आणि संदीप आचार्य तुम्हा तिघांचेही खूप खूप धन्यवाद. केशव उपाध्याय आपल्यासोबत पुढच्या विषयासाठी या